आशा लग्न आहे दाजींचं. अयो स्माइल बघ दाजींची. बघू बघू. अयो बाबा काय गोड लाजतंय दाजी. पण दाजी काय म्हणा बर का, आम्ही आमच्या नवरी बायोला असं सहजासहजी नाही घालवू देणार. काय का बघू बरोबर ना. हा मग नाही बूट गायब केले तर बघच. अशी बरं गायब करून देईन मी. माझ्या तावडीतून घेऊन तर दाखवा तुम्ही बूट. काका सांगा. अहो काका अग यमू आमच्या चौघांची टीम आहे. तुझा शूज आणि तुला दोघांना बी गायब करेन आम्ही. काजू अरे आपण दाजींबद्दल विसरलोच की. अरे दाजींचे दंड नाही हे बघ. प्रोटीन आणि जिम करून कासव झाले कासाव. बघू दाजी. राजू भाग्या आणि पुढ्या बूट चोरणं जरा मला अवघडच वाटते. असं तसं नाही लागून देणार तुमच्या हाती मी बूट. जिम सेनाची नवरी मात्र दिवा घेऊन शोधल्यावानी आहे. अरे शोधण्याची काय गरज आहे, लगेच दिसणार लांबनं पण अशी आहे. जिम तुझी जिम सुरू झाल्यावर ना पहिलं कस्टमर म्हणून ना वहिनीचंच नाव लिहि रजिस्टरला. काय जिम का रे इथं एकटा असं बसलायस. ए पोर ए तुला हे लग्न मान्य आहे ना. म्हणजे त्या पुरुषी संसार करशील ना तू. अरे बोल की काहीतरी. हो मान्य आहे मला हे लग्न. सारखं सारखं तेच विचारून काय बदलणार आहे का. अरे आय हाय मी तुझी. तुझ्या मनाची उलघाल कळते रे मला. तू जरी तोंडाने हो म्हणला ना तरी तुझ्या मनात काहीतरी चालू आहे रे. माझ्या मनात काय विचार चालू नाही. जी अरे लग्न म्हणजे एक दिवसाच्या भातुकलीच्या खेळासारखं नाही. एक दिवस मांडला आणि लगेच मोडला. जी अजून येळ गेलेली नाही बघ. अरे नानांना सांगून टाक तुझ्या आणि कामिनी बद्दल आणि जाया लग्नात पळू. हो इथून निघून जातो आणि काय करू. अगं मम्मी तुला समजत कसं नाही आहे. मी स्वतःहून या लग्नासाठी होय म्हणालो आणि आता जर मी माघार घेतली ना नाना नुसतं मला मारणार नाही तर माझा जीव घेईल. जीव हे बघ मम्मी तू आता मला त्रास देऊ नको. तू इथून निघून जा. मला या विषयावर आता काहीच बोलायचं नाही. ठीक आहे तुला जे वाटतं ना ते कर. हा पण माझ्याकडे परत रडत येऊ नकोस. आय मला माहिती आहे तुला माझं भलं व्हावं असंच वाटतंय. पण आता माझ्या मनात काय चाललंय ते मी तुला नाही सांगू शकत. नाही डॅडी सगळीकडे शोधलं पण हाताला काहीच लागलं नाही. आणि तुम्ही जसं म्हणताय तशी बाई कुठंच भेटली नाही. एक काम धड होईना तुमच्यानं. काय फुकट काम सांगितलं का तुम्हाला आम्ही. आमचं चुकलं तुमच्यावर विश्वास ठेवला निर्धास्त राहिलो आम्ही. अख्खं गाव जमलं हे तर ती बाई आली तर पारा वाजवलं ना आमचं. पण न सापडायला गेली कुठं ती. डॅडी लय प्रयत्न केलं पण काही कळणच झालंय. प्रयत्न नको बाई पाहिजे आम्हाला. जेलमधनं सुटून कुठं पात्रात गेली असेल तर तिथून शोधून काढा.
परत जर का रिकाम्या हाताने आला ना, बाईचं माहित नाही तुम्ही कायमचे गायब व्हाल.